आजचा व्हिडिओ एक बऱ्याच इम्पॉर्टंट टॉपिकवर आहे. पॉर्न अडिक्शन आणि कसा हे एक व्हायरस सारखा आपल्या ब्रेनमध्ये सायलेंटली स्प्रेड होतो. नमस्कार, मी आर्यन पगार आणि तुमचं स्वागत आहे लोकल बंधन मीडिया चॅनलवर. आता सगळ्यांना एक गोष्ट माहीत आहे की मेडिकल स्टडीज दाखवतात एक्सेसिव्ह पॉर्न कन्झम्पशन तुमचा ब्रेनचा बिहेवियर चेंज करतो. डोपामिन ओव्हरस्टिम्युलेट होतं आणि फोकस कमी होतं. पण फक्त इतकंच नाही, हे एक बिहेवियरल अडिक्शन आहे, गॅम्बलिंग आणि गेमिंग सारखं. लॉस ऑफ कंट्रोल कळत आहे की हार्मफुल आहे, पण बंद करायला नाही जमत. आता आपण पॉर्न अडिक्शनचे रिअल लाईफ साईड इफेक्ट समजून घेऊया. हे सायन्स मे बी तुमच्या बॉडीमध्ये पण दाखवत असतील. बिहेवियरल सायन्स, पॉर्न एक्सेसिव्ह बघणं, रिस्पॉन्सिबिलिटीज नेग्लेक्ट व्हायला लागतात, लॉस ऑफ कंट्रोल, आज लास्ट टाइम असं बोलून सुद्धा कंट्रोल राहत नाही, आणि हळूहळू सोशल विड्रॉवल. सेकंड, सायकोलॉजिकल सिम्पटम्स, अँझायटी, गिल्ट आणि शेम. पॉवरलेस फील व्हायला लागतं, फ्रस्ट्रेशन आणि सेल्फ लोदिंग फील होतं. थर्ड, सोशल इम्पॅक्ट, लव्ड वन सोबत इमोशनली डिस्कनेक्ट होतात तुम्ही, रिअल रिलेशनशिप्स डल वाटू लागतात आणि अनरिअलिस्टिक सेक्शुअल एक्सपेक्टेशन्स तयार होतात. फोर्थ, सेक्शुअल हेल्थ इम्पॅक्ट, डिक्रीज लिबिडो, रिअल पार्टनरमध्ये इंटरेस्ट कमी होतो, इंटिमसी अवॉइड व्हायला लागते आणि रिलेशनशिप स्ट्रेन होतात. फिफ्थ, कॉग्नेटिव्ह इफेक्ट्स, ब्रेन डिसेन्सिटाईज होतो तुमचा, सेम अराउझलसाठी अजून कॉन्टेंट पाहिजे असं वाटू लागतं आणि इम्पल्स कंट्रोल पण वीक होतो. अगदी डिसिजन मेकिंग ही खराब होते, पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ दोन्हीमध्ये. आता थांबून एक सेकंड विचार करा. रात्री एकटा असताना फोन हातात असतो, स्क्रोल करता करता एक व्हिडिओ पाहतात, मग अजून एक, आणि मग बोलता फक्त 5 मिनिटं. पण त्या 5 मिनिटाचा कधी 1 तास होतो कळतच नाही. आणि मग पुढचे सगळे दिवस सेम सायकल रिपीट होते. आणि तरी लोकांना वाटतं की ते स्वतः कंट्रोलमध्ये आहेत, पण कंट्रोल हळूहळू निघून जातोय. हे सगळं ऐकून कोणतरी मनात आत्ता बोलत असेल, माझ्यासोबत तर असं होत नाही. पण अडिक्शन असंच असतं, तो कन्व्हिन्स करतो तुम्हाला की तुम्ही कंट्रोलमध्ये आहात. आता एक रिअल स्टोरी ऐकूया. 2015 मध्ये बीबीसीने एक न्यूज पब्लिश केली होती. त्यात एक 23 वर्षाचा मुलगा आपली गोष्ट सांगतो. तो सांगतो की तो फक्त 15 वर्षाचा होता जेव्हा त्याने पहिल्यांदा पॉर्न बघणं स्टार्ट केलं. त्याच्या आई बाबांनी त्याला लॅपटॉप घेऊन दिला नवीन, आणि त्याच्या शब्दात, लॅपटॉप मिळाल्यावर कोणताही लहान मुलगा जे करतो तेच मी केलं, कॅज्युअली पॉर्न बघणं स्टार्ट केलं. पण हेच कॅज्युअल बघणं लवकरच डेली हॅबिटमध्ये कन्व्हर्ट झालं. रोज 2 तास पॉर्न बघायला सुरू केलं. हळूहळू त्याची डेली लाईफ इम्पॅक्ट होत गेली. डेली गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करणं बंद झालं होतं. तो फॅमिली फंक्शन्सला जाणं अवॉइड करायला लागला. फ्रेंड्सला भेटणं कमी झालं. फिमेल फ्रेंड्स सोबत सोशल इंटरॅक्शन ऑकवर्ड झालं. कॉन्फिडन्स कमी झाला. इरेक्शन इश्यूज फेस करायला लागला. नंतर एक दिवस त्याने डिसिजन घेतला की पॉर्न आणि मास्टरबेशन दोन्हीपासून दूर राहायचं. मग त्याने 100 दिवसाचा चॅलेंज घेतला. तो सांगतो की पहिले 2 आठवडे खूप अवघड होते. नीट झोप यायची नाही, रात्री मध्ये झोपेतनं जाग यायची, बॉडी शेक व्हायची, आणि त्याला कळत नव्हतं की हे का होतंय सगळं. सोशल, फिजिकल आणि मेंटल स्टेट सगळंच डिस्टर्ब होतं. मग त्याने रोज मेडिकेशन स्टार्ट केलं, आणि तेव्हा जाऊन हळूहळू त्याचं पॉर्न अडिक्शन स्लो आणि स्टेबल झालं. पण सगळे केसेस असेच होपफुल असतात का? आता एक केस ऐकूया, 2018 मधली नवी मुंबई कामोठे. नवी मुंबई कामोठेमध्ये एक धक्कादायक केस झाली होती. एक 14 वर्षाचा मुलगा जो पॉर्नला अडिक्टेड होता, त्यांनी त्याच्या 16 वर्षा बहिणीला सेक्शुअली एक्सप्लॉइट केलं, आणि हे तो 2 महिने करत होता. कारण पेरेंट्स ग्राउंड फ्लोअरच्या शॉपवर असायचे आणि तो आणि त्याची बहीण फर्स्ट फ्लोअरवर घरी. नंतर जेव्हा पोलिसने इन्व्हेस्टिगेशन केलं, त्यांना कळालं की मुलगी 2 महिने प्रेग्नंट होती. याचा अर्थ त्यांनी त्याच्या स्वतःच्या बहिणीला रेप केलं. त्यानंतर मुलाला ज्युव्हेनाइल ऑब्झर्वेशनमध्ये पाठवलं गेलं होतं. हे फक्त क्राईम नाही, हे पॉर्न अडिक्शनचा एक भयंकर रिझल्ट आहे. आता दुसरी केस ऐकवतो तुम्हाला, सोलापूरमधली. विजय बट्टू म्हणून एक टेलर होते. त्यांचा 14 वर्षाचा एक मुलगा होता, विशाल. स्कूलमधून रिपीटेड कंप्लेंट्स यायचे की त्याला बिहेवियर इश्यूज आहेत, बहिणीसोबत खूप भांडायचा, फोकस कमी करतो अभ्यासात, आणि मुलींना हॅरॅस करायचा. पण सगळ्यात वर्स्ट म्हणजे पॉर्न अडिक्शन पण होतं त्याला. आणि हे सगळं ऐकून त्याच्या बाबांनी एक डिसिजन घेतला. 13 जानेवारीला त्याचे बाबा त्याला एका बाईक राईडवर घेऊन गेले, आणि त्याच्या कोल्ड्रिंकमध्ये सोडियम नायट्रेट मिक्स करून त्याला प्यायला दिलं. थोड्याच वेळात मुलगा अनकॉन्शियस झाला, आणि त्याची डेड बॉडी घराजवळच्या ड्रेनमध्ये सापडली, तुळजापूर नाका, सोलापूरमध्ये. हा मर्डर होता. पॉर्न अडिक्शन फक्त एक व्यक्तीपर्यंत सीमित राहत नाही, हे फॅमिलीला तोडून टाकतं. 2004 मध्ये MSNBC आणि LA मॅगझिननी
ओव्हर 15,000 लोकांची सर्व्हे केली. 75% मेननी ऍडमिट केलं की त्यांनी पॉर्नोग्राफिक कॉन्टेंट डाउनलोड केलाय आणि 41% वुमननी सुद्धा ऍडमिट केलं सेम. 15% मेन आणि 8% वुमननी अॅक्नॉलेज केलं की त्यांनी सेक्शुअल इमेजेस ईमेल केलेत कोवर्कर्सला. रिसर्च दाखवतं की पॉर्नोग्राफी गेमिंग आणि गॅम्बलिंग पेक्षा जास्त अडिक्टिव्ह आहे. ब्रेन इतकं ट्रेन होतं तुमचं की फक्त अनरिअल कॉन्टेंट बघण्याची सवय लागते आणि अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स नॉर्मल वाटायला लागतात. आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न, या सगळ्यातून बाहेर येणं पॉसिबल आहे का? हो. पॉर्न सोडण्याचा डिसिजन पर्सनल असतो आणि तो डिसिजन अवघड असू शकतो, पण त्याचा एक मोठा रिवॉर्ड आहे, फ्रीडम. मेंटल हेल्थ सपोर्ट असेल तर रिकव्हरी खूप अचिवेबल आहे. काही लोक ट्रेडिशनल अप्रोच करतात, सायकॅट्रिस्ट, मेडिटेशन, ट्रॉमा थेरपी, ग्रुप सपोर्ट. काही लोक हॉलिस्टिक अप्रोच प्रिफर करतात, ब्रेन मॅपिंग, सप्लिमेंट्स, न्यूरो फीडबॅक. ह्या सगळ्या गोष्टी ब्रेनला पुन्हा रिवायर करायला मदत करतात. काही लोकांना स्पिरिच्युअलिटी मधून स्ट्रेंथ मिळते, मेडिटेशन, प्रेयर आणि फेथ. एक गोष्ट लक्षात ठेवा, पॉर्न अडिक्शन पासून रिकव्हर होणं पॉसिबल आहे. खूप लोक ऑलरेडी रिकव्हर झाली आहेत आणि नॉर्मल, कॉन्फिडंट, मिनिंगफुल लाईफ जगतात. अवेअरनेस हा पहिला स्टेप आहे, एक्सेप्टन्स ही दुसरी स्टेप आहे आणि मदत घेणं ही विकनेस नाही, तुमची स्ट्रेंथ आहे. जर ही व्हिडिओ ऐकून तुम्हाला स्वतःबद्दल काही पण रिलेट झालं असेल तर प्लीज इग्नोर नका करू. आम्ही आहोत लोकल बंधन मीडिया चॅनल, ट्रुथ, क्लॅरिटी आणि अवेअरनेससाठी. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.